नमस्कार. आपल्या परिसरातील, गावातील तसेच एरियातील माता भगिनीचे नव्हे तर बालकांसाठी, मोठ्यांसाठी पर्सनल सेफ्टीचे, वुमन व चाइल्ड सेफ्टीचे सर्वोत्कृष्ट नीटली SOS ॲप लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपणाला WhatsApp ॲपवर व्यक्तिगतरित्या किंवा ग्रुपमध्ये मिळालेल्या लिंकवर क्लिक करून नीडली SOS ॲप प्ले वरून डाउनलोड करायचे आहे. आता हे प्ले स्टोअरवरून कसं डाउनलोड होते हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला डिरेक्टली तुमच्या Google प्ले स्टोअरला नेव्हिगेट केले जाणार. त्यानंतर तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स विचारतात. त्या परमिशन्सला पूर्णपणे अलाव करूनच तुम्हाला पुढे जायचे आहे. तर तुम्ही यामध्ये अलाव या बटणाला क्लिक करून यामध्ये तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर ते टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये पहिल्यांदा ॲप वापरकर्ते असल्यास तुम्हाला एक OTP येईल. OTP व्हेरिफाईड झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली युजर डिस्क्लोजर या पॉपअप पेजला येणार. यामध्ये सर्व माहिती वाचून तुम्हाला ओके या बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वुमन सेफ्टी ॲज वेल एज चाइल्ड सेफ्टी या वुमन सेफ्टी या पहिल्या बटनला क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे. यामध्ये नीडली SOS तुम्हाला काही परमिशन विचारलेल्या आहेत. त्या पूर्णपणे परमिशन अलाव करूनच तुम्हाला समोर जायचे आहे. सर्व परमिशनला अलाव करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, तुमचं मेल ID आणि तुम्ही जिथं सध्या राहता तो पत्ता पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं OTP व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली मुख्य पृष्ठावर येणार. त्यानंतर विचारलेल्या सर्व परमिशनला पुन्हा एकदा अलाव करायचं आहे. यामध्ये तुम्हाला लोकेशनची परमिशनला अलाव करायचं आहे. अलाव करताना व्हाईल यूजिंग ॲप या बटनचा वापर करायचा आहे. तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड लोकेशनची सुद्धा परमिशन द्यायची आहे, अलाव करायचं आहे आणि यामध्ये मुख्यतः अलाव ऑल द टाईम या बटनला क्लिक करून एकदा बॅक करायचं आहे. यामध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आपल्याला अशा व्यक्तींची नोंदणी करायची आहे जी आपल्याला इमर्जन्सी पिरियडला मदत करेल. उदाहरणार्थ आपण आपल्या जर फ्रेंड्ससोबत राहत असणार तर तुम्ही यामध्ये फ्रेंड्स या व्यक्तींना सिलेक्ट करू शकता आणि यामध्ये त्या व्यक्तींचा मोबाईल नंबर लिहू शकता आणि त्या व्यक्तीचं नाव आणि ॲड उजव्या साईडला ॲड बटन दिलेले आहे. त्या ॲड बटनला क्लिक करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण त्या व्यक्तींना ॲड करतो तसेच त्याला एक WhatsApp मेसेज सुद्धा जातो. म्हणजे त्या व्यक्तीला मी माझ्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी ॲड केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला इमर्जन्सीची वेळ येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपलं ट्रॅकिंग 1 तासापर्यंत दिसतं. त्यानंतर परत मी नीडली SOS या पेजवर येतं आणि त्यानंतर क्लोज या बटनला क्लिक करतो. हे माझं मुख्य पेज आहे. ठीक आहे. त्यानंतर मला एखाद्या गंभीर परिस्थितीमध्ये मी आहे आणि मला काही लोकांना सूचित करायचं आहे, तर मी यामध्ये सायरनचा सुद्धा आवाज यामध्ये नोंद करू शकतो. त्याच पद्धतीने मोठ्या नीडली SOS या लाल कलरच्या बटनला क्लिक करून मी त्या व्यक्तींना टेक्स्ट मेसेज म्हणजेच इमर्जन्सी अलर्ट पाठवू शकतो. ते ऑटोमॅटिकली त्या व्यक्तींना SMS सेंड म्हणजे त्या पुढच्या व्यक्तीला एक टेक्स्ट मेसेज जाणार आहे. ओके. तशाच पद्धतीने कॉल 112 म्हणजे मी यामध्ये कॉल 112 म्हणजे इमर्जन्सी नंबरमध्ये ॲड केलेल्या व्यक्तींना तर मेसेज जाणारच, परंतु त्यानंतर सुद्धा तुम्ही डायरेक्टली 111 या बटनला म्हणजे कॉलिंग बटनला तुम्ही इनेबल होणार. त्यानंतर तुम्ही परत मुख्य पृष्ठावर आल्यानंतर यामध्ये वरील दिलेल्या 3 डॉटला क्लिक करून तुम्हाला तिथे तुमचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर लिहायचे आहेत. ओके. यामध्ये लिहिताना
यामध्ये त्या व्यक्तींचा मोबाईल नंबर, त्या व्यक्तींचे नाव आणि या ॲडच्या बटनला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सर्व ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर हा जो नीडली SOSचा ॲप्लिकेशन आहे तो तुमच्या टास्क बारमध्ये सेंटरमध्ये तुम्हाला सेट करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही इन केस कधीही तुमचं ॲप्लिकेशन बंद असेल तर तुम्हाला यामध्ये डायरेक्टली क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या व्यक्तींना म्हणजे अलर्ट करण्यासाठी नुसतं त्या नीडली SOSच्या बटनला क्लिक करून ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. ओके. आणि आपल्याकडचा जो मेसेज त्या व्यक्तींना जातो तो या पद्धतीचा असतो की आय एम इन अ ट्रबल आणि या GPS लोकेशनला पुढील व्यक्ती जेव्हा क्लिक केले की तो डायरेक्टली तुमच्या पॉईंटला येऊ शकतो आणि त्यानंतर तो त्याचं स्वतःचं लोकेशन स्टार्ट करू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जे 1 तासाचं त्यानंतर 1 तासापर्यंत तुमची ट्रॅकिंग तो पुढचा व्यक्ती म्हणजेच इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये ॲड केलेला व्यक्ती हे तुमची ट्रॅकिंग बघू शकतो. ठीक आहे. धन्यवाद सर.